ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम गोमातेय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा धोंड्याचा महिना संपण्याआधी ही एक गोष्ट नक्की करा. अधिक मास गायीची पूजा का करावी? मुलांच्या अडचणी, पितृदोष नष्ट ही एक वस्तू गायीला खाऊ घालून हा मंत्र आवर्जून म्हणा. आणि अधिक मास संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत गायीला हे अधिक मास मान नक्की द्या. सोन्यासारखे दिवस येतील. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होऊन दारिद्र्य जाईल. बघा 17 मे पासून अधिक मास सुरू झालेला होता, जो आता 15 जून रोजी संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. साधारणपणे 2 ते 3 वर्षाने येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं. अधिक महिन्याचा काळ हा पुण्य काळ मानला जातो आणि विशेष व्रत करण्याचा हा कालावधी असतो. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. त्या अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करावे. जर तुम्ही आत्तापर्यंत अजूनही स्नान केले नसेल तर सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे. तर ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे. तर या दिवशी तरी आवर्जून तुम्ही पवित्र नदीमध्ये कुठेही जाऊन स्नान नक्की करा. तसेच यथाशक्ती दान सुद्धा करावे. एवढेच नाही तर या अधिक महिन्यामध्ये वाण सुद्धा दिला जातो. आता हा वाण कोणाला दिला जातो? तर लेक जावायला वाण दिला जातो. त्याचबरोबर आपल्या कुलदेवताला सुद्धा वाण दिला जातो. 33 कोटी देवतांना सुद्धा वाण दिला जातो. तसेच गायीला सुद्धा या अधिक मासामध्ये वाण दिला जातो. कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास करतात. आणि जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवतांचा एवढेच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील होत असते. आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देण्याचे अत्यंत पुण्याचे मानले जाते. म्हणून हा अधिक महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत गायीला अधिक वाण नक्की द्या. म्हणजे गायीला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. हे वाण दिल्यामुळे सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण म्हणून द्यायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे तरी आपल्याला अधिक मास संपण्या अगोदर करायचे. आजपासून ते अधिक मास संपेपर्यंत म्हणजे 15 जूनपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी 15 जूनला अमावस्या आहे तरी अमावस्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही फक्त अशी एक वस्तू जी आहे तर फक्त आपण 3 वर्षातून एकदाच अधिक महिन्यामध्ये गायीला खाऊ घालू शकतो. आणि जेव्हा आपण गायीला ही वस्तू या अधिक महिन्यामध्ये खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये 33 संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेस 33 या संख्येमध्ये सेवा दिली जातात. आणि म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये गायीला हे वाण दिले तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता असं म्हटलं जातं. तिची सेवा केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनामध्ये वाढ होते. जो व्यक्ती मनोभावे अधिक महिन्यामध्ये हा उपाय करतो त्या व्यक्तीचे दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या, पैशा संबंधित अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात. आणि म्हणून या अधिक महिन्याच्या काळात गोमातेला वाण देणे, गायीची पूजा करणे आणि तिला घास खाऊ घालणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. यामुळे सर्व पापांचे निरसन होऊन पितरांना मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे अधिक मासात गायीची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा केल्याचे पुण्य लाभते. एवढेच नाही तर या अधिक महिन्यात गोसेवा केल्याने कुंडलीतील पितृदोष, ग्रहदोष हा देखील दूर होतो आणि गायीला दिलेला हा वाण पूर्वजापर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं.
अधिक महिन्याचे स्वामी भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि गायीला विष्णू भगवान अत्यंत प्रिय आहेत. या महिन्यात गोमातेची सेवा केल्याने श्रीहरी प्रसन्न होतात आणि मोक्षाचा मार्ग सुखकर होतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद असतील, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, तुमच्या कुटुंबांची मुलाची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, हा उपाय अधिक महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून करा. आता बघा, अधिक महिना संपत आलेला आहे, तर या राहिलेल्या दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर मग गोमूत्र टाकून त्या गोमूत्रानं अंघोळ करायची आहे. एक थेंब जरी तुम्हाला गोमूत्र मिळालं तर अतिउत्तम. गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि म्हणून तुम्ही जेव्हा गाईला हे वाण देणार आहात तेव्हा गाईचे गोमूत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला शरीराची मनाची शुद्धीकरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती थोडंसं पाण्याने गोमूत्र टाकून ते पाणी शिंपडायचं आहे. पण ते पाणी शिंपडत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. पवित्रो वा सर्वस्था गतोपिवाय स्मरते पुंडरीक्षाय स ब्रह्मभंतर सुची. हा मंत्र म्हणायला थोडासा अवघड आहे. पहा, तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून काढू शकता आणि पाणी शिंपडताना म्हणू शकता. हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शुभ असा मंत्र आहे. घरातील वाईट शक्ती क्षणात निघून जाईल इतका शक्तिशाली मंत्र आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. स्नान झालं की देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. तुम्ही अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. हे धोंडे तुम्हाला पूर्णाचेच बनवायचे आहेत, जास्त मोठ्या आकाराचे बनवायचे नाहीत. अगदी छोटे छोट्या आकारामध्ये तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. धोंड्याचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये धोंड्याचं खूप जास्त मान आहे आणि 33 या संख्येचा खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे. ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितले. म्हणून 33 संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत आणि धोंडे हे तुम्हाला तळून घ्यायचे नाहीत. बऱ्याच ठिकाणी धोंडे हे तळले जातात, काही ठिकाणी उकडले जातात. तर आपण हे धोंडे गाईला वाण म्हणून देणार आहात, म्हणून हे धोंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, तळायचे नाहीत. त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ एक मूठभर शक्य असेल, तर नसेल तर मोजून तुम्हाला 33 भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर तुपात भिजवलेली म्हणजे भाजलेली पोळी घ्यायची आहे आणि गूळ. या 3 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 3 वस्तू तुम्हाला गोमातेला खायला घालायच्या आहेत. आता तुम्हाला जवळपास कुठे गोमाता नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो गोमाता आहे तर तिला हा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. बघा, आता काय करायचं आहे. एखादा केळीचं पान घ्यायचं आहे किंवा ताट घ्यायचं आहे. फक्त प्लास्टिक ताट घेऊ नका किंवा तांब्याचे ताट तुमच्याकडे असेल ना तेच घ्या. मग त्या ताटावर तुम्हाला हे सर्वप्रथम धोंडे ठेवायचे आहेत. सोबत तुम्हाला एक तुपाचा दिवा हा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हळद कुंकू अक्षता घ्यायची आहे आणि फुलांची एक वात सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आणि शक्यतो झेंडूच्या फुलांची ही माळ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोबतच तुम्हाला एक तांब्या भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकूसुद्धा टाकायचं आहे आणि थोडेसे तुम्हाला त्यामध्ये गूळसुद्धा टाकायचा आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुम्हाला देवघरासमोर जायचं आहे. देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि या धोंड्याचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातील देवांना दाखवायचा आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती असते, बाळकृष्णांची मूर्ती असते, आपल्या कुलदेवतेचा फोटो असतो. आणि जेव्हा आपण हा नैवेद्य म्हणजे हा वाण देवांना दाखवतो तेव्हा सर्व देवी देवता ते स्वीकारत असतात. आणि यानंतर ते बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हा एक मंत्र म्हणायचा आहे. धेनुत्वाम कामधेनु सर्व पाप निवारणी मोक्ष फल प्रदायनी मातृदेवी मनवस्तुते या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. तर हा मंत्र सर्व कष्ट निवारण, कामनापूर्ती निवारण करणारा अत्यंत प्रभावी आणि पवित्र असा मंत्र आहे. यानंतर ते ताटतो तांब्या तिथून उचलायचा आहे आणि गाईजवळ घेऊन जायचं आहे. गाईजवळ घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गाईच्या पायावरती टाकायचं आहे. गाईला छान हळदी कुंकू लावायचं आहे. फुलांची जी माळ आहे ना ती गाईच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आणि यानंतर एक एक करून तुम्हाला जो वरती तुम्हाला नैवेद्य सांगितला आहे तर तो खाऊ घालायचा आहे. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते, असं आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे. तुमच्यामध्ये असणारी सर्व दोष, नकारात्मकता तिथे संपत असते आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते. जर तुमच्या घरात गाय असेल, तुमची स्वतःची गाय असेल तर त्या गाईला घालायचे आहे. जर तुमच्या घरी गाय नसेल तर अशा वेळी तुमच्या दारावर सकाळी किंवा संध्याकाळी एखादी गाय येत असेल तर तिला तुम्ही खाऊ घालू शकता. तेही शक्य नसेल तर जिथे गोशाळा आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या 33 धोंड्याचा वाण आहे तर तो गोमातेला देऊ शकता.
जे तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने तुम्हाला अधिक मासामध्ये द्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठेच गायी नाही मिळाली तर हा वाण तुम्ही तुमच्या घरातील गायीला सुद्धा दाखवू शकता. नंतर नदीमध्ये सोडला तरी सुद्धा चालेल, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. या वाणाचं जे फळ आहे ना ते तुम्ही मोजू शकणार नाही, एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला 33 धोंड्याचं वाण देणं शक्य झालं नाही तर मग अशा वेळी बघा तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकता तरी सुद्धा चालेल. खरं तर या अधिक महिन्यामध्ये गाईला 33 धोंड्याचा वाण दिला जातो, तिथेच धोंडे खाऊ घातले जातात. आणि म्हणून तुम्ही प्रयत्न जास्तीत जास्त या गोष्टीचा करायचा आहे की 33 हे धोंडे आपल्याला गाईला खाऊ घातल्यानंतर तुमचा उजवा हात हा गाईच्या पाठीवरून फिरवायचा आहे आणि तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर या गोमातेला प्रदक्षिणा सुद्धा करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही गाईला प्रदक्षिणा करता तेव्हा तुम्ही साक्षात पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आहे तर ते प्राप्त होतं. आणि म्हणून गोमातेला तुम्हाला 21, 11, 5 अशा पद्धतीने प्रदक्षिणा करायची. यानंतर शेवटी गाईच्या पायाखालची जी माती असते ना ती थोडीशी उचलून घ्यायची आहे. त्याचा एक टिळक आपल्या स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे. थोडीशी माती वाटीमध्ये घरी घेऊन जा. घरी गेल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला हा मातीचा टिळक लावायचा आहे. थोडीशी माती वाटीत तशीच ठेवून आपल्याला देवघरामध्ये दिवसभर रात्रभर तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढून आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचे आहे किंवा त्या मातीपासून एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तिथे आपल्याला तुळशीमध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आणून त्या आपल्या घरात आणून ठेवतो तेव्हा आपल्या घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हा दूर होत असतो. आणि जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आणून तो दिवा तुळशीमध्ये प्रज्वलित केला तर स्वतः साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये निवासस्थान करते असे म्हटले जाते. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून इतर नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गोमाते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.